नमस्कार. घर घ्यायचं असलं की ठाणेकर नागरिक वाट बघत असतात ते MCHIच्या प्रदर्शनाची, महाराष्ट्र हाऊसिंग इंडस्ट्रीच्या या एक्झिबिशनची. यंदा देखील हे प्रदर्शन ठाण्यामध्ये 17, 18, 19 या तारखांना होत आहे आणि या सगळ्या प्रदर्शनाचे जे कर्ते धरता आहेत MCHI ठाणे युनिटचे अध्यक्ष श्री सचिनजी मीरानी आत्ताबरोबर आहेत. सचिन सर, एक बार फिर से स्वागत. थँक्यू. पुन्हा एकदा ठाणेकरांसाठी तुम्ही प्रचंड मोठं ग्रँड अशा प्रकारचं एक्झिबिशन घेऊन आलेलं, काय सांगाल? मी असंच सांगणार की हे एक संधी भेटते सर्व ठाणेकरांना आणि सर्व लोकांचा जे MMR रिजन्स आहे जे ठाण्यासाठी घर घ्यायला इच्छुक आहे. एक संधी आहे. 17, 18, 19 एप्रिलला तुम्ही या. अक्षय तृतीयेचा चांगला मुहूर्त पण आहे. तुम्ही बघून घ्या तुमचं स्वप्नाचं घर. तुमच्या एकही छताखाली तुम्हाला सर्व प्रोजेक्ट्स जे आहे ते दिसतात. माझा एकच रिक्वेस्ट आहे, तुम्ही या, बघा आणि घ्या. MCHI है तो भरोसा है ही नवीन टॅगलाईन आलेली आहे. ऑफकोर्स ठाणेकरांचा MCHI वर भरोसा आहे, पण यावेळेस ती टॅगलाईनच्या स्वरूपात आलेली आहे, काय सांगाल? कारण आम्ही ये टाइम असं केलं आहे की जे डेव्हलपर्स रेरा रजिस्टर्ड आहे, ज्यांचा प्रोजेक्ट रेरा रजिस्टर आहे, ते आपण बघूनच त्यांना पार्ट घ्यायची संधी देतोय. म्हणूनच हे सांगतो MCHI आहे तो भरोसा आहे. आणि जे डेव्हलपर्स ते पार्ट घेतात ते सर्व एक चांगले डेव्हलपर्स आहे ज्यांनी टाइमली डिलिव्हरी केली आहे आणि डिलिव्हरी करतात पण आहे आणि चांगले घर लोकांना बांधून देतात. काय असणार आहे ह्यावेळेस जे एक्झिबिशन आहे ते आणखी ग्रँड असणार आहे, आणखी भव्य असणार आहे. ठाणेकरांसाठी इथे काय आहे, कारण ठाण्यात खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होते आहे. मेट्रो आता साधारणपणे 2028-29 पर्यंत पूर्ण होईल. फर्स्ट फेज 2026 चालू होणार. एक्झॅक्टली. तर काय या एक्झिबिशन मध्ये काय रेंज मध्ये लोकांना घरं मिळतील? यामध्ये काय एक 45 lakhs पासून ते 10 कोटीचे पण घर आहे इकडे. आणि ते सर्व या आणि तुम्ही एक टाइम बघा. मी आता तुम्हाला सर्व सांगाल तर तुम्हाला यायची काय लालच नाही येईल. तुम्ही या आणि तुम्ही बघून घ्या. स्क्वेअर फीट ग्रुप याच्यात काय घेऊन आलेला आहे? स्क्वेअर फीट ग्रुप एक नवीन प्रोजेक्ट लॉन्चिंग करा. ओके. सर, थँक्यू व्हेरी मच आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू. MCHIचं प्रॉपर्टी एक्झिबिशन ठाण्यामध्ये पुन्हा एकदा येत आहे 17, 18, 19 एप्रिलला. आणि ठाणेकर नागरिक या प्रदर्शनासाठी वाट बघत असतात, कारण इथे ना एकाच छताखाली खूप साऱ्या प्रोजेक्ट आपल्याला बघायला मिळतात. खूप सारे फायनान्शियल इन्स्टिट्यूट असतात. MCHIचे ठाण्याचे सचिव सेक्रेटरी श्री मीरानी सर आत्ताबरोबर आहेत. सर, पुन्हा एकदा ठाण्यात आलेलं आहे, काय सांगा? लेट यासाठी झालंय का आम्हाला जरा नीट प्लॅनिंग करायची होती आणि त्या अनुषंगाने असं होतं का सर्व डेव्हलपर्स आणि या प्रोग्राममध्ये जास्तीत जास्त डेव्हलपरला भाग घेतला तर फ्लॅट बायरला त्याचा फायदा होतो. त्या अनुषंगाने आणि जाग्याचं पण थोडंसं हे होतं का कुठे करायचं. पहिले आम्ही हायलँडमध्ये करायचो आणि यावेळेस इट इज इन दोस्ती वालकू ठाणे. तर दिस टाइम लेट बट बेटर. ओके. किती प्रकल्प असणार आहेत, किती बिल्डर पार्टिसिपेट करत आहेत आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूट सुद्धा इथे आहेत, त्यांचे काही डिस्काउंट ठीक आहे? प्रत्येक पहिला प्रश्न जो तुमचा आहे किती डेव्हलपर्स, साधारण 24 डेव्हलपर्स आहेत आणि त्याच्याशिवाय फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, येस दे आर देअर. अवर गोल्ड पार्टनर इज युनियन बँक ऑफ इंडिया. अवर मेन स्पॉन्सर इज केरोबिक and there are other organizations that are sponsoring Kalpataru Doors. तर different developers, brands, everything is there and special schemes will be there for the exhibition. यावेळेस काय झालंय का प्रत्येक डेव्हलपर दे हॅव डेव्हलप देअर ओन इंडिपेंडेंट स्कीम्स. म्हणजे ज्यांच्याकडे खूप इन्व्हेंटरी किंवा खूप व्हेरियस प्रोजेक्ट्स आहेत त्यांचे स्कीम्स खूप डिफरंट आहेत. सो अंडर द बॅनर ऑफ MCHI आम्ही फक्त चलो ठाणे असं स्लोगन दिलेलं आहे. MCHI है तो भरोसा है आणि वी आर जे रेरा कॉम्प्लायन्स असेल तरच तो भाग घेऊ शकतो, नाहीतर तो नाही घेऊ शकत. आणि दे हॅव डेव्हलप देअर ओन स्कीम्स बट देर आर स्पेशल स्कीम्स फॉर डेव्हलपर्स काय घेऊन आले यावेळेस मी ऑर्गनायझेशनमध्ये आहे, कारण की माझे प्रोजेक्ट्स जे होते दे आर सोल्ड आउट. बट स्टील वी आर पार्टिसिपेटिंग इन ॲज अ सेक्रेटरी. जे काय करता येईल ते मी करतो. थँक्यू सर. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम.
प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाण्याच्या रिडेव्हलपमेंटमध्ये एक नाव जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे आदित्य एंटरप्राइजेस. आदित्य एंटरप्राइजेसचे सगळे जास्त आहेत. तसंच पुन्हा एकदा इन्व्हेस्टमेंट आलेलं रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आहेत. आपल्या ठाण्यामध्ये आता 3-4 मोठे प्रकल्प येत आहेत. ठाण्याची कनेक्टिव्हिटी आणि त्याचा फायदा ठाणेकरांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. नमस्कार. 17 तारखेपासून ठाण्यामध्ये पुन्हा एकदा प्रॉपर्टी महोत्सव सुरू होणार आहे. ज्यांना प्रॉपर्टी घ्यायची आहे त्यांच्यासाठी प्रॉपर्टी एक्झिबिशन म्हणजे एक अतिशय चांगली पर्वणी असते. एक्झॅक्टली या प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये काय काय आहे, कोण कोण पार्टिसिपेट करणार आहे, ग्राहकांना याचा कशा पद्धतीने फायदा होणार आहे, या संदर्भात बातचीत करण्यासाठी आता आपल्याबरोबर आहेत बोरकर रिअलिटीजचे श्री बोरकर सर. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सर, 17-18-19 ठाण्यातलं एक्सपो येऊ घातलेला आहे, जिथे जवळजवळ 30 आमचे डेव्हलपर मित्र त्यांच्या जवळजवळ 100 प्रोजेक्ट घेऊन येत आहे. त्याच्यात तुमच्याकडे तुमच्या खिशाला जे परवडेल असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट समोर आहेत. तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे अंडर वन रूफ. एखाद्याला जर का एखादा शर्ट घ्यायचा असेल तर तो एका दुकानात जातो, बघतो. इथे तुम्हाला अवाढव्य व्हरायटी समोर येणार आहे. तुम्हाला फक्त वेळ काढायचा आहे, बघायचं आहे आपल्याला कुठचा आवडतो. त्याचबरोबर ठाण्यामध्ये येऊ घातलेले नवीन विकासाचे प्रकल्प, त्याच्या जवळपास असलेले उपलब्ध असलेले प्रकल्प, सगळ्यांची माहिती तुम्हाला या 3 दिवसात मिळणार आहे. एक्झॅक्टली. यावेळेस एक नवीन टॅगलाईन आलेली आहे, MCH है तो भरोसा है. ही टॅगलाईन कशी काय आली? ही टॅगलाईन अशी आली की जसं आतापर्यंत आपण ठाण्यात बरेच प्रकल्प बघितले असतील की जे MCHIच्या रिलेटेड नव्हते, त्यांच्या मेंबरचे नव्हते. सो MCHIने असा प्रयत्न यावर्षी सुरू केलेला आहे की आमच्याकडे ज्यांचे प्रोजेक्ट रेरामध्ये रजिस्टर्ड आहेत, जे आमचे मेंबर आहेत, त्यांना आम्ही प्रमोट करायचं. कारण त्यांची थोडीशी खात्री आम्हाला आहे की हा माणूस दिलेला शब्द पूर्ण करेल, त्याचे प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने क्वालिटी तुम्हाला डिलिव्हर करेल. म्हणून ही मॉरल टॅगलाईन MCHI है तो भरोसा आहे. लोकांना ती टॅगलाईन बघून एक विश्वास वाटावा अशी आमची सदिच्छा आहे. रिडेव्हलपमेंट म्हटलं की बोरकर हे ठाण्यामध्ये समीकरण आहे. बोरकर ह्या प्रॉपर्टी एक्झिबिशन मध्ये काय घेऊन आलेले आहेत? आमचे सर कसं आहे ना, देवाच्या कृपेने रिडेव्हलपमेंटमध्ये आमचं नाव चांगलं आहे. आम्ही दिलेला शब्द पाळतो, त्यामुळे लोकांचा आमच्यावरती विश्वास आहे. या रिडेव्हलपमेंट एक्सपोमध्ये आमचे 2-3 प्रोजेक्ट आम्ही लॉन्च करतोय आणि आणखीन आमच्या पोतळीत बरेच आहेत जे आता सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. त्यामुळे या एक्सपोमध्ये दाखवू शकणार नाही, पण जेव्हा आपण 1 to 1 भेटू लोकांना आम्ही ते त्यांच्यासमोर मांडण्याचा जरूर प्रयत्न करू. पण प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आमचे वेगवेगळे प्रोजेक्ट येतच असतात आणि या प्रोजेक्टमुळे, या एक्सपोमुळे आम्हाला सगळ्यांना चांगला फायदा होतो. त्यामुळे तुम्ही ही सुवर्ण संधी सोडू नका. तुम्हाला माझं अपील आहे की या 17-18-19ला आपण जरूर भेट द्या आणि आपल्या स्वप्नातलं घर कसं असेल किंवा आपल्याला कसं मिळेल याची खातरजमा करा. तर
लक्षात ठेवा 17, 18, 19 ठाण्यामध्ये हे एक्झिबिशन होतं आहे आणि जवळपास 30 डेव्हलपर्स त्यांचे 100 प्रोजेक्ट या ठिकाणी घेऊन येत आहे. खूप सारा प्रचंड मोठा असा AC मंडप असणार आहे आणि शॉपिंगचा पुरेपूर आनंद. म्हणजे आपण जनरली एक्झिबिशन्समध्ये जाऊन गोष्टी खरेदी करतो. घर जर का तुम्हाला एका छान लाईफस्टाईल एक्सपिरियन्समध्ये घ्यायचं असेल तर एक्झिबिशनला नक्की या. तर आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. नमस्कार. MCHचं एक्झिबिशन ठाण्यामध्ये येतं आहे 17, 18, 19 एप्रिलला आणि ह्या ठाण्याचा संपूर्ण विकास ज्यांनी बघितलेला आहे, अगदी गेले 35-40 वर्ष जे ठाण्याच्या विकासाचे साक्षीदार आहेत, ठाण्यामध्ये डेव्हलपमेंटची कामं करतायत असे श्री भावेश सर, ज्यांचा रिजन्सी ग्रुप हा त्यांचा बिझनेस आहे, ते आपल्याबरोबर आहेत. सर, या एक्झिबिशन कडनं काय कशा प्रकारची अपेक्षा आहे? ये एग्जीबिशन एक ऐसे पॉइंट पे हो रहा है जहाँ पे थाना के अंदर बहुत सारे डेवलपमेंटल काम ऑलरेडी चालू हो गए और कुछ तो काम पूरे होने को आए हैं. आने वाले 2 से 3 साल के अंदर, जैसा आपको सबको मालूम है, थाना इज गेटिंग वेल कनेक्टेड बाय मेट्रो, कोस्टल रोड्स एंड एक्सटेंशन ऑफ फ्रीवेज. और थाना की कनेक्टिविटी नॉर्थ, साउथ, ईस्ट, वेस्ट सब जगह से बहुत अच्छी तरह से होने वाली है. अब तक जो थाना का विकास हुआ है और जो थाना का विकास आने वाले 2 से 3 साल में होने वाला है, उसके अंदर बहुत बड़ा डेवलपमेंट हम लोग देख रहे हैं. और जो थाना के अंदर इंफ्रास्ट्रक्चर आ रहा है और उसका जो बेनिफिट आने वाले समय में जो मिलने वाला है, मुझे लगता है कि थाना के अंदर जो थाना एक टाइम के ऊपर सेकंड, थर्ड ऑप्शन गिना जाता था, 2 साल के बाद में थाना विल बी 1 नंबर डेस्टिनेशन फॉर अपग्रेडेशन एंड टू रिलोकेट. सो आई विश के थाना डेफिनेटली डेवलपमेंट और इंफ्रास्ट्रक्चर के पर्सपेक्टिव में गोइंग टू बी नंबर 1 डेस्टिनेशन. एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ठाण्यात विकास होतो आहे. नॅचरल लोक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात राहायला येत आहेत. त्याचा ठाण्यातल्या बांधकाम क्षेत्रावर कशा प्रकारचा परिणाम होतोय? मागणी खूप वाढते. आता मगाशी सचिन मिरांनी त्यांच्या भाषणात बोलताना सांगितलं, मला असे 4 प्रोजेक्ट दाखवा की जे रेडी पोझिशन मध्ये उपलब्ध आहेत. याचा अर्थ खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ठाणेकर लोक ठाण्याला राहायला पसंती देतात. यस, हाँ, जैसा मैंने बताया, थाना इंफ्रास्ट्रक्चर के पॉइंट ऑफ व्यू से इट इज गोइंग टू बी वेल कनेक्टेड इन कमिंग फ्यूचर. और जो हिसाब से थाना का के इनर इंफ्रास्ट्रक्चर का कनेक्टिविटी के पॉइंट ऑफ व्यू से अगर हम देखेंगे तो थाना कंपैरिजन टू अदर डेवलप सबर्ब्स, थाना को बहुत अच्छा इंफ्रास्ट्रक्चर मिलने वाला है. और इसी की वजह से मुंबई के सब बड़े डेवलपर्स, उन्होंने थाना के अंदर लैंड लिया हुआ है और उनके बड़े बड़े प्रोजेक्ट्स थाना में आ रहे हैं. आई एम श्योर कि उन लोगों ने फ्यूचर देख के ही थाना के अंदर लैंड ली है. और जो हिसाब से थाना की जो इश्यूज थे, इलेक्ट्रिसिटी का टू ग्रेट एक्सटेंट सॉल्व हो गया है और पानी के लिए भी हमारे DCM सर ने जो प्रोविज़न करने हैं, जिसकी वजह से
थाना का जो पानी का प्रॉब्लम है वो परमानेंटली सॉल्व हो जाएगा। मुझे लगता है कि इसकी वजह से थाना के अंदर डेवलपमेंट और ग्रोथ बहुत जबरदस्त होने वाला है। रिजन्सी ग्रुप या एक्झिबिशन मध्ये काय घेऊन आलेलं आहे? रिजेंसी ग्रुप ये एग्जीबिशन के अंदर हमारे 2 प्रोजेक्ट्स है जो अभी ऑलरेडी चालू हो गए हैं। एक रिजेंसी बिजनेस पार्क करके हीरानंदानी एस्टेट में वो हम लॉन्च करेंगे, और एक थाना के अंदर गीता सोसाइटी रीडेवलपमेंट का प्रोजेक्ट है, वो हम दोनों प्रोजेक्ट को एग्जीबिट करने वाले हैं। इसके अलावा थाना और भी रिजेंसी ग्रुप के प्रोजेक्ट हैं जो ये स्टॉल के ऊपर एग्जीबिट होने वाले हैं। थँक्यू सर, थँक्स फॉर टॉकिंग टू अस. ठाण्याच्या व्यावसायिक बांधकाम व्यवसाय क्षेत्रामध्ये ना आता एक नवीन पिढी येते आहे आणि त्या पिढीमधला एक प्रॉमिसिंग माणूस आहे वैभव बोरकर. वैभवजी, तुम्ही एक्सपो कमिटीचे चेअरमन आहात त्यावेळेस ठाण्याच्या. कसं वाटतंय पहिल्यांदा एवढं एनसीपीची लिगसी खूप मोठी आहे आणि एका अतिशय महत्त्वाच्या एक्झिबिशनचे चेअरमन आहात, काय झालं? सर्वप्रथम एक्सपोची जसं आपण मला 22 वर्षाची लेगसी आहे, हे 23rd इयर आहे, खूप मोठी जबाबदारी आहे. आय एम डीपली थँकफुल आमचे प्रेसिडेंट सचिन बिराणी यांनी माझ्यावरती आणि आमच्या पूर्ण यूथ विंगवरती हा विश्वास दाखवला आहे. आम्ही ही लेगसी कॅरी फॉरवर्ड करू शकतो, याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार. आणि त्यांनी जबाबदारी दिल्यामुळे आपण वेगळं काय करू शकतो, यूथ ड्रिव्हन हा सेमिनार हा एक्सपो कसा करू शकतो, ही एक मोठी जबाबदारी होती. त्याप्रमाणे सगळं प्लॅनिंग केलं. नॅचरल ज्यावेळेस यूथ येतं त्यावेळेस काहीतरी नवनवीन कल्पना येतात. त्या एक्झिबिशनमध्ये नवीन काय खूप सारे सेमिनार्स वगैरे असणार आहेत, काय सांगाल? आता गेली 22 वर्ष हा एक्सपो वॉज ओनली अबाउट बिल्डर आणि जो ग्राहक आहे तो फ्लॅट विक्री, ऑफिस विक्री. पण आम्ही आता ह्या वर्षामध्ये त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहोत की मोर ऑफ अ नॉलेज सेमिनार पण हा कसा होऊ शकतो, जे होम बाहेर आहेत, ऑफिस बाहेर त्याच्यासाठी. त्याकरता आम्ही रेराचा एक स्पेसिफिक सेमिनार ठेवला आहे की रेरा दुसऱ्यामुळे होम बाहेर ऑफिस बाहेर मदत कशी होऊ शकते. नक्की रेरा कोणासाठी आहे, बिल्डरसाठी आहे का तुमच्यासाठी आहे, याबद्दल डिटेल माहिती आम्ही इथल्या सीएनला केलेलं आहे. त्यानंतर माझं नक्की घर घ्यायचं बजेट किती आहे, ते 1 कोटी आहे, 1.5 कोटी आहे, मी 1 BHK घेऊ शकतो, 2 BHK घेऊ शकतो, मी माझं प्लॅनिंग कसं करू शकतो, याकरता एक्सपर्ट फायनान्शियल ॲडवायझर्सना आम्ही बोलवलं आहे, जे तुम्हाला किती लोन मिळू शकतं, तुमचं इन्कम किती, त्याच्यावर तुम्ही खर्च किती केला पाहिजे, या सगळ्याचं पण आराखडा मांडून आपल्याला ती माहिती पोहोचवणार आहे, जेणेकरून माझ्यासारखे जे यंग होम बायर्स आहेत त्यांना ही डिटेल माहिती मिळू शकेल आणि ते त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग व्यवस्थित करू शकतो. यावेळेचं एक्झिबिशन आणखी ग्रँड असं म्हणायला इतके वर्ष आमचा प्रयत्न होता की ठाण्यामधले जे ग्राहक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं, पण यावर्षीपासून आमचा असा विचार आहे की ठाण्याच्या बियॉन्ड म्हणजे ठाण्याच्या पलीकडे मुंबईच नाही तर नाशिक, पुणे, महाराष्ट्राच्याही बाहेर ठाणे कसं पोहोचू शकतं. आणि ठाण्याची डेव्हलपमेंट आता आपण बघितली तर ती खूप अप्रतिम झालेली आहे. त्यामुळे ह्या ठाण्याला आपल्याला पूर्ण भारतापर्यंत पोहोचवायचं आहे. पूर्ण भारतातून कसे लोक ठाण्यात येऊ शकतील हा एक प्रयत्न आहे. सर, थँक्यू.